ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो तुम्ही पहिले. म्हणजे कुठं कुठं दिसले होते तुम्हाला गांडूळ? पण बऱ्याच जागेवर दिसते. उकरून बघितलं हो. जिथे जिथे ते खड्डा. बारीक किल्ले दिसते. पण त्याच्यासाठी जीव तुटायला आता ते काय मरतात का काय होते. तर बघू शकता मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना आम्ही गांडूळ खत दिलं होतं, त्या सर्व शेतकरी बांधवांचे आम्हाला कॉल्स येत आहे आणि ते स्वतः त्यांचा रिव्ह्यू सांगत आहे. आपण म्हणतो की आपल्याला उत्पन्न होत नाही, यावर्षी हे खत टाकलं, त्यावर्षी ते खत टाकलं, या पाहुण्याने ते सांगितलं. सर्व गोष्टी टाकून सुद्धा आमच्या उत्पन्नामध्ये घट का आली, आम्हाला उत्पन्न का बरं नाही झालं? तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की काय होत चाललेलं आहे. आपण खूप सारे खतं टाकतो, पण आपल्याला आपल्या वावराचा पीएच माहिती नसतो. आपण कधी आपल्या वावराची सॉइल टेस्टिंग केलेली नसते. आपल्याला हे सुद्धा माहित नाही राहत की आपल्या जमिनीमध्ये खतं टाकल्यानंतर ते किती पर्सेंट ऍक्टिव्ह होतात आणि किती पर्सेंट ऍक्टिव्ह होत नाही, आणि ते तसेच वर्षानुवर्ष मित्रांनो आपण खतं टाकलेले जमिनीमध्ये पडून राहतात. तर ह्या सर्व गोष्टींना मित्रांनो कुठंतरी आपण थांबवायला पाहिजे आणि कुठंतरी आपण आपल्या मातीला जिवंत करायला पाहिजे. मित्रांनो, आपली माती जी आहे ते दिवसेंदिवस नापीक होत चाललेली आहे. तर या सर्व गोष्टीला पर्याय मित्रांनो शेणखत किंवा गांडूळ खत. शेणखत जरी टाकलं तर मित्रांनो योग्य प्रकारे कुजवलेलं शेणखत टाका, किंवा शेणखताला सर्वात बेस्ट पर्याय मित्रांनो की गांडूळ खत तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाका. ज्या शेतकरी बांधवांना या वर्षी आम्ही हळदीसाठी गांडूळ खत दिलं होतं, त्या सर्व शेतकरी बांधवांचे रिव्ह्यू मी जे आहे ते समोर टाकणारच आहे आणि त्यांचा अनुभव सुद्धा तुमच्यापर्यंत टाकणार आहे. आम्ही स्वतः आमच्या गांडूळ खताची मित्रांनो गॅरंटी घेतो. गांडूळ खत टाकल्यामुळे तुमच्या हळदीचे भरे आणि अन्य इतर पिकाचे भरे सुद्धा गांडूळ खत टाकल्यामुळे भुसभुशीत होतात आणि आपल्या जमिनीचा पीएच सुद्धा मेंटेन होतो. अजून काही ऑर्गॅनिक गोष्टी सुद्धा गांडूळ खत टाकल्यामुळे मेंटेन होतात. त्याच्यामुळं मित्रांनो जमिनीला जिवंत करणं शिका आणि आपल्या जमिनीला रासायनिक खतांसोबत ऑर्गॅनिक खतांचा सुद्धा उपयोग करा. दिवसेंदिवस आपल्या जमिनीचा आणि आपल्या पिकाचा खर्च जो आहे तो वाढत चाललेला आहे. त्या खर्चाला कुठंतरी आपल्याला कमी करता येईल, कमी करून घेता येईल, ह्या गोष्टीकडे मित्रांनो तुम्ही लक्ष द्या.